पितृपक्षात स्त्री पुरुषांनी नक्की करा या 5 वस्तूंचे दान. पितरांच्या तृप्तीसाठी दानाचे महत्त्व. पितृपक्षात स्त्रियांनी व पुरुषांनी 5 वस्तूचे दान नक्की करायला हवे. यामुळे पितर प्रसन्न होतात. तर स्त्रिया पितरांना खुश करण्यासाठी पितृपक्षात या वस्तूंचे दान करू शकतात. यामुळे पितर तृप्त होऊन धन, संपत्ती, वंश, आरोग्य यासारख्या गोष्टींमध्ये वाढ होण्याचे आशीर्वाद देतात. पितृपक्ष पितरांना प्रसन्न करण्यासाठी, त्यांच्या तृप्तीसाठी आणि मुक्तीसाठी एक उत्तम संधी असते. घरातील पुरुष सदस्य आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी तर्पण, पिंडदान, श्राद्ध, ब्राह्मण भोजन इत्यादी करतात. पितर खुश होऊन आशीर्वाद देतात, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाची प्रगती होते. परंतु काही कारणास्तव तुमच्या घरात पुरुष नसेल तर घरातील स्त्रिया आपल्या पितरांना खुश करण्यासाठी पितृपक्षात 5 वस्तूंचे दान करू शकतात. या दानामुळे तुमचे पितर तृप्त झाल्यावर ते तुमच्या धन, संपत्ती, वंश, आरोग्य यासारख्या गोष्टींमध्ये वाढ होण्याचे आशीर्वाद देतात. यामुळे तुमच्या कुटुंबात कोणत्याही प्रकारची कमी वाटत नाही. पितर जेव्हा नाराज होतात तेव्हा कुटुंबात आजारपण, कलह, धनहानी, आर्थिक संकट, संतानांचा अभाव होतो. पितृपक्ष सुरू झाला आहे. चला तर जाणून घेऊया की पितृपक्षात कोणत्या 5 वस्तू आहेत त्या सर्वांनी दान करायच्या आहेत. नंबर 1. केळी. पितरांना खुश करण्यासाठी पिकलेली केळी दान करायला हवी. केळ हे एक सदाबहार फळ आहे आणि ते भगवान विष्णूला प्रिय आहे. विष्णू कृपा होण्यासाठी केळाच्या झाडाची पूजाही केली जाते. भगवान विष्णू हे एक मुक्ती प्रदान करणारे आहेत. पितर केळाचे दान प्रकारे प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देऊन आपल्या वंशात वाढ करतात. नंबर 2. दही. पितरांच्या तृप्तीसाठी तुम्ही दह्याचे दान नक्की करा. दूध कच्चं असतं तर दही पिकलेल्या दुधापासून करतात आणि ते घट्ट असते. पितरांना दही प्रिय असते. दही स्थिर आणि घट्ट असते. पितरांना आपल्या जीवनात स्थिरता मिळावी म्हणून दही दान करा. नंबर 3. पांढऱ्या मिठाईचे दान. पितरांना प्रसन्न होण्यासाठी पांढऱ्या मिठाईचे दान करतात. पितर प्रेत भावात असतात आणि ते अंधकारात राहत असतात. या भावात ते आपल्या वंशाला त्रास देऊ नये म्हणून त्यांच्यासाठी पांढऱ्या मिठाईचे दान केले जाते. श्वेत रंग हा सकारात्मकतेचे प्रतीक आहे, त्यामुळे ते प्रसन्न होतात. नंबर 4. लागवडीचे पान म्हणजेच पानाचे बीड. पितरांची कृपा प्राप्तीसाठी पितृपक्षात त्यांना लागवडीचे पान दान करायला हवे. तुम्ही लागवडीचे पान दान केल्याने तुमचे घर संपन्नतेने भरून जाईल. नंबर 5. दक्षिणेशिवाय कोणतेही दान फलित होत नाही, ते व्यर्थ समजले जाते. येथे दक्षिणेचा अर्थ धन किंवा पैशाशी नसून तुम्ही तुमच्या पितरांसाठी एखादं पात्र म्हणजेच भांडे जसं की कटोरा, लोटा, ताट वगैरे दान करू शकता. चला तर आता काही खास गोष्टी जाणून घेऊया. या पितृपक्षात येणारे मोठे संकेत. नंबर 1. कावळ्यांची प्रतीक्षा त्यांना होते ज्यांनी आपल्या पितरांचे श्राद्ध केले आहे. कावळा जेव्हा येतो तेव्हा तो तुमच्या पितरांचा संकेत देतो. तुम्ही तुमच्या पितरांसाठी भोजनाचा अंश काढलात आणि तो कावळ्याने खाल्ला तर समजावे ते भोजन तुमच्या पितरांना मिळाले आहे. तेव्हा ते प्रसन्न होऊन तृप्त होतात आणि ते तुमच्या प्रगती, समृद्धी, वंश आणि संपत्तीमध्ये वाढीचा आशीर्वाद देतात. जर कावळ्याने तुमचे भोजन खाल्ले नाही तर ते पितरांना प्राप्त होत नाही, त्यामुळे ते नाराज होतात. नंबर 2. गाय. हिंदू धर्मात एक पवित्र आणि पूजनीय
मानली जाते. धार्मिक मान्यतेनुसार गायीमध्ये देवाचा वास असतो. पितृपक्षाच्या काळात तुम्ही गायीसाठी भोजन काढता आणि ती खात असेल तर ते पितरांना मान्य होते. हे संकेत आहेत की तुमचे पितर तुमच्यावर प्रसन्न आहेत. नंबर 3, कुत्रा पितृपक्षात पितरांना पर्यंत भोजन पोचवण्यासाठी त्यांच्या तिथीवर खाण्याचा काही अंश कुत्र्याला दिला जातो. त्यामुळे तुमच्या पितरांचा आत्मा तृप्त होतो आणि ते आपल्या वंशाला संपन्नतेचा आशीर्वाद देतात. नंबर 4, मुंग्या पितृपक्षात पितरांच्या तिथीवर भोजन बनवले जाते. भोजनाचा अंश मुंग्यांना घालतात. धार्मिक मान्यतेनुसार मुंग्यांच्या माध्यमातून ते भोजन पितरांना प्राप्त होते आणि ते तृप्त होतात. जर हे भोजन ग्रहण करत नसतील तर ते पितर नाराज असल्याचे संकेत असतात. नंबर 5, जर हे कावळ्याने तुमच्या हातातील खाल्ले तर समजा तुमचे नशीब उजाळेल. तर मित्रमैत्रिणींनो, हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.